आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका कधी होणार? जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज आल्याने अधिकाऱ्यांची मनमानी। जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपून 3 वर्षे उलटली तरी अद्याप निवडणुका न झाल्याने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांवर प्रशासक राज असल्याने अधिकारी वर्गाची चलती झाली आहे। गेल्या 3 वर्षांपासून कवठे महांकाळ पंचायत समितीवर प्रशासक असल्याने अनेक योजना खंडित झालेल्या आहेत तर अनेक योजना बंद पडलेल्या आहेत। ढालगाव गटातून निवडून आलेले विकास चंद्रकांत हक्के 30 मार्च 2019 रोजी सभापती झाले होते। 30 मार्च 2019 ते 13 मार्च 2022 पर्यंत विकास हक्के यांनी सभापती म्हणून काम पाहिले। यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून रांजणी गटातून निवडून आलेल्या नीलम संभाजी पवार यांनी काम पाहिले। त्यावेळी विकास हक्के व उपसभापती नीलम पवार यांनी चांगले कामकाज पाहिले। सन 2017 मध्ये कवठे महांकाळ तालुक्यातून ढालगाव गटातून विकास चंद्रकांत हक्के निवडून आले होते तर रांजणी गटातून नीलम संतोष पवार या निवडून आलेल्या होत्या। नागज गटातून ज्योत्स्ना अशोक माळी या निवडून आल्या होत्या तर देशिंग गटातून मनोहर बाळासो पाटील निवडून आले होते। कुच्ची या गटातून मदन कृष्णा पाटील हे निवडून आले होते। कोकळे गटातून दीपक गणपतराव ओलेकर निवडून आले होते। मळणगाव गटातून सरिता अजितराव शिंदे या निवडून आल्या होत्या। हिंगणगाव गटातून सोनाली दीपक लोंढे या निवडून आल्या होत्या तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून ढालगाव गटातून भगवान तुकाराम वाघमारे निवडून आले होते। कुच्ची गटातून सौ आशाराणी दत्ताजीराव पाटील या निवडून आल्या होत्या। देशिंग गटातून सौ संगीता तात्यासाहेब नलवडे या निवडून आल्या होत्या। रांजणी गटातून सौ आशा सुनील पाटील या निवडून आल्या होत्या। या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत 13 मार्च 2022 रोजी समाप्त झाली होती। त्यानंतर निवडणूक लागेल अशी अपेक्षा होती परंतु आज अखेर निवडणूक झालीच नाही। त्यावेळी 14 मार्च 2022 रोजी प्रशासक म्हणून उदयकुमार कुसूरकर यांची पंचायत समितीमध्ये यांना जबाबदारी मिळाली। त्यानंतर गट विकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुसरे प्रशासक तथा गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे हे हजर झाले। ते आज प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। सन 2022 नंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासक आल्याने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते शासकीय कार्यालयांकडे फिरकले देखील नाही। त्याशिवाय कोणत्या योजना आल्या, कोणत्या योजना लोक उपयोगी आहेत याचा मागोवा देखील कोणी घेतला नाही। निवडणुका होत नाहीत असे समजल्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे पाठ फिरवली। जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी निधीचा पाठपुरावा ते नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राजकीय पदाधिकारी काम करीत होते। प्रशासक आल्याने राजकीय पदाधिकारी दूर गेले त्यामुळे अनेक योजना फाईल बंद झाल्या। राजकीय पुढाऱ्यांनी पंचायत समितीकडे पाठ फिरवल्याने अधिकारी वर्गाची चांगली चलती झाली। राजकीय पुढारी व कार्यकर्ते येत नसल्याने पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये दलालांची फळी तयार झाली। तसेच या कार्यालयावर कोणाचीही नियंत्रण न राहिल्याने अनेक तक्रारी वाढल्या। अनेक तक्रारींचा निपटारा शेवटपर्यंत झालाच नाही। अनेक शासकीय योजना कागदोपत्री फाईलमध्ये अडकून बसलेल्या आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभाराला टक्केवारीचे गालबोट लागले आहे। कधी होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असा सवाल उपस्थित केला जात आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।